शेतकऱ्यांच्या बाबतीत परतफेड होईल अशी गॅरंटी नाही ना बँकांना, त्याच्यामुळे ते त्याला कर्ज द्यायला उत्सुक नसतं. ज्या क्षेत्रामध्ये एका दाण्याची 1000 दाणे करण्याची क्षमता आहे त्याला वारंवार कर्जमाफीची मागण्याची वेळ काय येते? शेतकऱ्यांना बँका दारात उभा करत नाहीत कर्जासाठी. शेतकऱ्याला 4 आण्याचं कर्ज द्यायचं आणि 1.5 रुपयाचा बोंबाबोंब करायची, आणि कॉर्पोरेटला 1.5 रुपयाची कर्जमाफी करायची आणि 4 आण्याची सुद्धा बोंबाबोंब करायची नाही. म्हणजे मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस असोत किंवा उद्धव ठाकरे असोत ते नुसता कोरडा दम देतात. शेतकऱ्यांना कर्ज माफी दिलीच जात नाही. परंतु शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं किंवा शेती क्षेत्रातल्या कंपन्यांनी कर्ज घेतलं तर ते कर्ज सुद्धा शेती कर्ज म्हणून धरलं जातं. म्हणजे त्या माणसाला जीवन नकोसं वाटावं अशा प्रकारे त्याची वसुली केली जाते. पण मग प्रश्न असा उपस्थित होतो की कर्जमाफीनं शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न, सगळ्या समस्या सुटणार आहेत का? किंवा लोण्याचा गोळा ज्याला म्हणतात ते कोणाला मिळालंय? तर बड्या कंपन्या, कॉर्पोरेट, मोठे मोठे उद्योगपती, सर्व्हिस सेक्टर ह्यांना त्याचा लोण्याचा गोळा मिळालेला आहे. तर मात्र काय असते की बाबा शेतकरी कर्ज बुडवे. आता ह्याच्यावरनं कळेल की कर्ज बुडवे कोण आहेत. उद्योगांना जेवढी रिस्क आहे तशीच रिस्क शेतकऱ्यांना पण आहे ना. तर सरकार काय करतं की सरकार अशी धोरणं राबवतं आयात निर्यातीची की ते रेट पाडायच्या मागे लागलेलं असतं. आत्याबाईला मिशा आले तर मग त्याला काका म्हणून तोपर्यंत आत्याबाई आहेत ना आपल्या नशिबाला, तोपर्यंत काय करायला पाहिजे? तर सहकारी बँकांमध्ये भ्रष्टाचार आहे, अकार्यक्षमता आहे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. ग्रामीण भागामध्ये वेगवेगळे जे सेक्टर्स आहेत किंवा शेती क्षेत्रामध्ये बँकांनी जास्त कर्ज दिलं, त्याच्यामध्ये त्या अर्थाने गुंतवणूक केली तर त्यांचा परतावा जास्त मिळेल. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं सलग 3 वर्ष, तर 4थ्या वर्षी त्या शेतकऱ्यांचं कर्ज आपोआप माफ होईल. सर, आता प्रश्न मग असा पण आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात नाही आणि कॉर्पोरेट्सला किंवा उद्योगांना दिली जाते, तर या दोन्हींची नेमकी आकडेवारी काय आहे? कारण की सातत्यानं असा आक्षेप असतो की शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलीच जात नाही, तर याची आकडेवारी नेमकी काय आहे? शेतकऱ्यांना जे कर्जमाफी दिली जाते त्याच्या तुलनेत त्याच्याबद्दलचा जो गोंधळ होतो आणि कॉर्पोरेटला दिलेली जी कर्जमाफी आहे त्याच्याबद्दल होणारा गोंधळ ह्याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. बरं, शेतकऱ्याला 4 आण्याचं कर्ज द्यायचं आणि 1.5 रुपयाचा बोंबाबोंब करायची, आणि कॉर्पोरेटला 1.5 रुपयाची कर्जमाफी करायची आणि 4 आण्याची सुद्धा बोंबाबोंब करायची नाही. अशा प्रकारचं चित्र सध्या दिसतं. गेल्या 8-10 वर्षामध्ये शेतकऱ्यांना किती कर्जमाफी झाली बाबा? आपण एक्झॅक्ट आकडा जर बघितला 2014 ते 2022 या 8 वर्षामध्ये देशातल्या विविध राज्यांमध्ये जी काही कर्जमाफी झाली त्याची एकूण जी रक्कम आहे ती साधारण 2.5 लाख कोटी रुपयांच्या घरात. आणि ह्याच्या उलट 2014 ते 2023 हे जे 9 वर्षाचा काळ आहे ह्याच्यामध्ये केंद्र सरकारने जे कर्ज राईट ऑफ केलं त्याच्यामध्ये त्याची जी रक्कम आहे ती 14.56 लाख कोटी रुपये. म्हणजे हे 2.5 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांचे आणि हे केंद्र सरकारने जे राईट ऑफ केलं ते 14.56 लाख कोटी रुपये आहे. आणि ही आकडेवारी कोणी दिली तर केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी संसदेमध्येच दिली, त्याच्यामुळे अधिकृत आकडेवारी आहे. तर आता हे जे 14.56 लाख कोटी रुपये जे राईट ऑफ केले त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो किंवा लोण्याचा गोळा ज्याला म्हणतात ते कोणाला मिळालंय? तर बड्या कंपन्या, कॉर्पोरेट, मोठे मोठे उद्योगपती, सर्व्हिस सेक्टर ह्यांना त्याचा लोण्याचा गोळा मिळालेला आहे. आणि शेतकऱ्यांसाठीचं जे आहे ते एकदम किरकोळ आहे. म्हणजे त्याला 2-4% किंवा जास्तीत जास्त 60% असेल, 6-7% असेल. बाकीचा जो सगळा 93% आहे किंवा 94% जो वाटा आहे तो या कॉर्पोरेट कंपन्यांना किंवा कॉर्पोरेट क्षेत्राला मिळालेला आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो किंवा कॉर्पोरेट क्षेत्रासाठीच ह्या राईट ऑफचा सगळ्यात जास्त फायदा झालेला आहे. तर आपण आधी बघितलं की हे राईट ऑफ करणं म्हणजे तांत्रिकदृष्ट्या काही कर्जमाफी नाही आहे, त्याच्यातलं आपण वसूल करणं बँकांनी अभिप्रेत असतं. ही वसुली किती झालेली आहे तर 2014-15 ते 2018-19 हा जो 5 वर्षाचा काळ जर आपण धरला तर ह्याच्यामध्ये आणखी एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे की ह्या 5 वर्षामध्ये 100 कोटी रुपयांवरचं ज्यांचं जे कर्ज थकीत आहे अशी लोक आहेत 980. 980 लोकांचं कर्ज जे आहे ते 100 कोटीपेक्षा जास्त म्हणजे प्रत्येकाच. आणि मग ह्या लोकांनी किती कर्ज हे होतं यांचं, म्हणजे यांचं कर्ज राईट ऑफ किती केलेलं होतं तर 2,75,000 कोटी रुपये ह्या 980 लोकांचं राईट ऑफ केलं. म्हणजे तिकडे आपण काय बघितलं की बाबा 10 राज्यांमधल्या लाखो शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे त्याची रक्कम, जे माफ केलेली रक्कम आहे ती 2.5 लाख कोटी रुपये. आणि हे ते 10 वर्षातलं आहे. आणि हे 5 वर्षामध्येच 980 लोकांचं जे राईट ऑफ केलेलं कर्ज आहे ते 2,75,000 कोटी रुपयाचं आहे. त्याच्यातली फक्त 7% म्हणजे 60% वसुली झाली. म्हणजे उरले किती? 2,55,000 कोटी रुपयावर सरकारने पाणी सोडून दिले किंवा सरकारने बँकांना सांगितलं की त्याच्यावर पाणी सोडून द्या. म्हणजे थोडक्यात काय की या 980 लोकांचं 2,55,000 कोटी रुपयांचं कर्ज सरकारने सोडून दिलेलं आहे. आणि त्याच्या अगेन्स्ट 10 वर्षामध्ये 10 राज्यांमधल्या लाखो शेतकऱ्यांचं मिळून 2.5 लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे.
बरं. तर 2016-17 एकूण जे थकीत कर्ज होतं ते होतं एका वर्षामधलं 7,28,000 कोटी रुपयांचं. त्याच्यामध्ये शेती क्षेत्रातल्या कर्जाचा किती वाटा होता तर फक्त 62,000 कोटी रुपयांचा वाटा होता, बरं. 62,000 crores. आणि उद्योगांचा वाटा किती होता तर 5,25,000 कोटी रुपये. 2017-18 काय परिस्थिती होती तर थकीत कर्ज होती 9,62,000 कोटी रुपयांची आणि त्याच्यामध्ये शेतीचा वाटा होता 85,842 कोटी बरं. आणि उद्योगांचा वाटा होता 7,03,000 कोटी. म्हणजे जर आपण बघितलं तर मग जे थकीत कर्ज आहेत त्याच्यामध्ये उद्योगांचा कडल्या थकीत कर्जांचा वाटा किती आहे, म्हणजे कॉर्पोरेट थकीत कर्जांचा वाटा किती आहे आणि शेतकऱ्यांचा वाटा किती आहे. आणि चित्र मात्र काय असते की बाबा शेतकरी कर्ज बुडवे. आता ह्याच्यावरनं कळेल की कर्ज बुडवे कोण आहेत. शेतकरी कर्ज बुडवे नाहीत, हे मोठ्या कंपन्या आणि बडे उद्योगपती हे कर्ज बुडवे. आता तुम्ही 100 कोटी रुपयांचं तुम्हाला आश्चर्य वाटलं की बाबा 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज एकेका उद्योगपतींवरती आहे. केलं. हां, राईट. तर असे कर्जदार किती होते तर 2015-16 ते होते 661. बरं. 2016-17 होते ते 696. 2017-18 होते 792 आणि 2018-19 होते ते 739. मग आता हे 100 कोटीपेक्षा जास्त कर्ज थकवणारे यांचा आकडा वाढत चाललाय. आणि हे लोक कोण आहेत, केंद्रामध्ये जे सत्तेत आहेत पक्ष त्यांच्या जवळचेच लोक आहेत नाही. त्यांच्यावरती केंद्र सरकार मेहरबान आहे, त्यांच्याबद्दल ते काही बोलत नाही. आणि शेतकऱ्यांच्या ह्याची वेळ आली की मग वेगळं नॅरेटिव्ह सुरू केलं जातं. आता असं काही नाही आहे की बाबा एखाद्या उद्योगाला कर्ज राईट ऑफ केलं म्हणजे ते कर्ज बुडवेच आहेत, असं काही नाही आहे. बऱ्याच वेळा जेन्युइन पण अडचण असते किंवा एखादं अशी परिस्थिती आली की तो उद्योगाच्या आवाक्याबाहेर ते सगळी सिच्युएशन गेली, त्याच्यामुळे त्यांना ते सगळं आतबट्ट्याचा धंदा झाला आणि ते कर्ज फेडणं शक्यच नाही. अशा वेळेस मग ते कर्ज माफ करणं आणि त्यांना परत उद्योगासाठी उभं करणं हे सरकारचं काम आहे. त्याच्यामुळे ते कर्ज राईट ऑफ केलं त्याच्याबद्दल काही वाद नाही किंवा त्याच्याबद्दल काही सरकारच्या हेतूबद्दल शंका घेण्याचं काही कारण नाही. मग हाच नाही तुम्ही शेतकऱ्यांना का लावत नाही. आता शेतीमध्ये तर याच्यापेक्षा जास्त अनिश्चितता असते ना, जास्त रिस्क आहे. उद्योगांना जेवढी रिस्क आहे तशीच रिस्क शेतकऱ्यांना पण आहे ना. म्हणजे एक तर निसर्गातले जे काही घटना आहेत त्या शेतकऱ्यांच्या हातात नाही आहेत. म्हणजे अवकाळी आली, दुष्काळ आला, गारपीट झाली किंवा अचानक काही झालं आणि सगळं पीक गेलं, त्यावेळी शेतकरी काय करू शकतो का, त्याच्या हातात काहीच नाही आहे. मग ज्या कंडिशनमध्ये शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर परिस्थिती आहे त्याच्यामध्ये त्याचं नुकसान झालेलं आहे आणि तो पूर्ण हंगाम वाया गेलेला आहे, अशा वेळेस त्यांनी जर सांगितलं म्हणलं की बाबा माझं कर्ज माफ करा, तर मग ही मागणी योग्य आहे का योग्य आहे. जो निकष किंवा जे लॉजिक तुम्ही उद्योगांच्या बाबतीत लावलं तेच लॉजिक तुम्ही शेतीबद्दल लावायला पाहिजे ना. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही कर्जमाफीचा विचार करताना ही सिच्युएशन ध्यानात घेतली पाहिजे. सवंग राजकारण करू नये हे बरोबर आहे, परंतु गरज असेल त्यावेळेस शेती क्षेत्राला दिलासा पण दिला पाहिजे, मदतीचा हात दिला पाहिजे आणि त्या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्ही कर्जमाफीकडे बघितलं पाहिजे. दुर्दैवाने ते आता होताना दिसत नाही. सर, आता तुम्ही असं सांगितलं की शेतकऱ्यांना पण कर्जमाफी दिली पाहिजे, पण मग प्रश्न असा उपस्थित होतो की कर्जमाफीनं शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न, सगळ्या समस्या सुटणार आहेत का? कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांच्या समस्या सुटणार आहेत का किंवा कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार आहेत का, तर हे बरोबर आहे. म्हणजे फक्त कर्जमाफी केल्यामुळे हे सगळे प्रश्न सुटतील अशातला विषय नाही. म्हणजे कर्जमाफी एक सलाईन आहे. म्हणजे आता रुग्ण असं मरणासन्न अवस्थेत आहे, त्याला तातडीने जगवलं पाहिजे, त्यासाठी आपण जे काही इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये उपचार करतो, सलाईन लावतो, ते सलाईन म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे. तो काही कायमस्वरूपी उपचार होऊ शकत नाही. म्हणजे एखादा रुग्ण आयुष्यभर सलाईनवर कसा राहील, त्याला परत धडधाकड करावं लागेल, त्याच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल आणि मग त्याला सक्षम करावं लागेल. त्या दृष्टिकोनातून ह्याच्याकडे बघितलं जात नाही. पण मुळात ही वेळ काय आहे, समजा आज कर्जमाफी केली, परत 5 वर्षांनी शेतकऱ्यांकडनं मागणी होती की कर्जमाफी करावी, अशी वेळ काय आहे. एका बाजूला आपण काय म्हणतो की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, एका दाण्याचे 1000 दाणे करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. मग ज्या क्षेत्रामध्ये एका दाण्याचे 1000 दाणे करण्याची क्षमता आहे त्याला वारंवार कर्जमाफीची मागण्याची वेळ काय येते. तर ह्याचा जर आपण खोलात जाऊन विचार केला तर ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांपेक्षा सुद्धा सरकारची धोरण ह्याच्यामध्ये जबाबदार आहे. ती कशी? म्हणजे कर्जमाफी हे मागणी का करावी लागते तर मला कर्ज फेडता येत नाही म्हणून करावी लागते ना. म्हणजे शेतीचा धंदा हा प्रॉफिटेबल नाही आहे ही त्यातली ज्ञानबाची मेघ. शेतीचा धंदा प्रॉफिटेबल नसल्यामुळं सतत मला तोट्याचा सामना करावा लागतो, तोटा सहन करावा लागतो. त्याच्यामुळे मग मी जे कर्ज घेतले ते मला फेडता येत नाही. म्हणजे मग शेती प्रॉफिटेबल का होत नाही तर ह्याच्यामध्ये आपल्याला 3 घटक ह्याच्यामध्ये आहेत. एक तर शेतीचा सगळा जो धंदा आहे तो निसर्गाच्या लहरीवरती अवलंबून आहे. बरोबर. आणि ते तुमच्या आवाक्यामध्ये नाही किंवा तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे.
म्हणजे कधी पूर आले, कधी अतिवृष्टी झाली, कधी पाऊस जास्त झाला, कधी दुष्काळ पडला, कधी गारपीट झाली, किंवा आता पीक काढणीला आलेलं आहे आणि एका रात्रीमध्ये होत्याचं नव्हतं झालं, तर अशा वेळेस तुम्ही काहीच करू शकत नाही. मग अशा वेळेस पीक विम्यासारखी जी सिस्टीम आहे ती जर मजबूत असेल समजा, तर ह्याच्यामधून शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. पण आता सध्या जे आपल्याकडे पीक विमा आपल्याला मिळतो तो खूप पुरेसा नाही आहे. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आहेत, नाराजी आहे वगैरे सगळं आहे. परंतु पूर्ण शेती क्षेत्राचा आकार जर बघितला तर कुठलेही सरकार असेल तर त्याला पीक विमा एक मोठ्या प्रमाणावर देण्याची जी काही क्षमता पाहिजे ती त्या सरकारकडे नसतेच. त्याच्यामुळे पीक विम्याचा जो काही रिलीफ म्हणतो तो तुटपून जात असतो. म्हणजे तुमची प्रोडक्शन रिस्क कव्हर होत नाही पीक विम्यातून. दुसरा मुद्दा आहे पायाभूत सुविधांचा. म्हणजे शेतीमध्ये पायाभूत सुविधांची खूप कमतरता आहे. म्हणजे आपल्याला आपण म्हणू वीज असेल, पाणी असेल, रस्ते असतील, वाहतूक असेल, किंवा माल साठवणुकीच्या सुविधा आहेत, प्रक्रियेच्या सुविधा आहेत, किंवा सक्षम बाजार व्यवस्था आहेत. ह्या सगळे जर आपण बघितले तर ह्याच्यातल्या पायाभूत सुविधा ह्या खूप कमी आहेत. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची संवाद शक्ती एकदम कमी झालेली आहे. त्याच्यामुळे त्याला काय करावं लागतं की माल काढला की बाजारात विकण्याशिवाय त्याला पर्याय राहत नाही. मग सगळा माल एकदाच बाजारात येतो, रेट पडतात, त्याचा व्यापारी फायदा घेतात आणि शेतकऱ्याला तोटा होतो. म्हणजे पायाभूत सुविधा नाही आहेत, त्याच्यामुळं शेतकऱ्याला कमी भावामध्ये आपला माल विकावा लागतो, कारण त्याला पैशाची नळ असते. आणि तिसरा मुद्दा काय की बाबा समजा एखाद्या निसर्गाने साथ दिली आणि प्रोडक्शन चांगलं झालं, म्हणजे शेतमालाचं उत्पादन चांगलं झालं, तर सरकार काय करतं की सरकार अशी धोरणं राबवतं आयात निर्यातीची की ते रेट पाडायच्या मागं लागलेलं असतं. म्हणजे मग चांगलं उत्पादन हातात आल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांना तोटाच सहन करावा लागतो. म्हणजे ही शेतकऱ्याची अशी तिहेरी कोंडी केलेली आहे. एका बाजूला निसर्ग आहे, दुसऱ्या बाजूला पायाभूत सुविधा आहेत, तिसऱ्या बाजूला सरकारची धोरणं आहेत. ह्या तिहेरी कोंडीमुळं शेतीचा धंदा प्रॉफिटेबल झालेला नाही आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांची जी कर्ज परतफेड करण्याची जी क्षमता आहे ती कमी झालेली आहे. आता साधं गणित आहे की म्हणजे शेतकऱ्यांची थोडक्यात काय पत ढासळलेली आहे. बरोबर. तर साधं गणित आहे की समजा तुम्हाला साधी 20-25 हजार रुपयाची नोकरी, तरी तुम्हाला रोज 10 बँकांचे कॉल येतो. कर्ज घ्या, कर्ज घ्या, तुम्ही कर्ज घ्या, आमची अशी स्कीम आहे, आमची तशी स्कीम आहे, तुमचं प्रोसेसिंगचे पण चार्जेस काही लागणार नाहीत, आणि स्वतः आम्ही तिथं येऊ, तुमच्या ऑफिसमध्ये येऊ, सगळे फॉर्म भरून घेऊ, तुम्हाला काही करायची गरज नाही. हे असं का होतं? कारण बँकेला खात्री आहे ना की बाबा ह्याला महिन्याच्या महिन्याला त्याच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत, त्याच्यातून आपल्याला परतफेड होणार आहे आपली. तशी शेतकऱ्यांच्या बाबतीत परतफेड होईल अशी गॅरंटी नाही ना बँकांना. त्याच्यामुळे ते त्यांना कर्ज द्यायला उत्सुक नसतं. मग ज्यावेळेस ह्याच्यात उपाय काय आहे की ह्याची पत वाढवणं. पत कधी वाढेल शेतकऱ्यांची? ज्यावेळेस शेतीचा धंदा प्रॉफिटेबल होईल. समजा शेतीचा धंदा प्रॉफिटेबल झाला तर बँकांना पण सोयीचं आहे ना ह्यांना कर्ज देणं. कुठल्या बँकेला नको वाटेल की बाबा हे ह्यांना कर्ज दिलं त्याच्यातून आपल्याला वसुली पण होईल, आपला धंदा चांगला होईल, आणि शेतीमधला पायाभूत सुविधा किंवा ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढेल, त्यामुळे शेतकऱ्यांचा पण फायदा होईल. आणि असे अनेक उदाहरणं आहेत ना ज्यावेळेस अनेक शेतकरी एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी व्हॅल्यू चेनमध्ये काहीतरी नवीन प्रयोग केलेले आहेत, किंवा व्हॅल्यू चेनमध्ये ते एक पाऊल पुढे गेलेले आहेत. म्हणजे फक्त प्रोडक्शन करण्याच्यापासून पुढं जे काही शेतमालाची पुरवठा मूल्य साखळी आहे, ज्याला आपण म्हणतो सप्लाय व्हॅल्यू चेन म्हणतो, त्याच्यामध्ये ते एक पाऊल पुढे गेलेले आहेत. त्यांना बँका तयार असतात ना, बँका उत्सुक असतात. म्हणजे बँकांमध्ये मग कॉम्पिटिशन असते, आम्ही तुम्हाला कर्ज देतो, आम्ही तुम्हाला कर्ज देतो. मग अशी परिस्थिती तयार होतेच ना. किंवा जे आपल्याकडं कमर्शियल पिकं आहेत, द्राक्षासारखी पिकं आहेत, ऊसासारखी पिकं आहेत, त्यांना बँका तयार असतात ना, कारण त्याच्यामध्ये परतफेडीची हमी असते. त्याच्यामुळं हा धंदा प्रॉफिटेबल करणं आणि शेतकऱ्यांचे पत वाढवणं ह्याच्यावर काम केल्याशिवाय हे काही होणार नाही. आणि ह्याच्यामध्ये मग सरकारच्या धोरणाचा मुद्दा हा कळीचा ठरतो. म्हणजे सरकारची धोरणं अशी असतात की महागाई कमी करायची त्यांना, त्याच्यामुळे शेतमालाचे दर पाडायचे, हा त्यांचा कार्यक्रम ठरलेला असतो. मग शेती प्रॉफिटेबल कशी होणार? म्हणजे एका बाजूला तुम्ही नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस जे काही शेतकऱ्यांचं नुकसान होतं ते तुम्ही भरून देऊ शकत नाहीत. दरवेळेची ती नाटकं असतात किंवा सर्वेक्षण केलं, इतक्या शेतकऱ्यांना मिळालं, बाकीच्यांना मिळालंच नाही, आणि मग ते 2-2 वर्ष काहीच त्याच्यामध्ये झालं नाही. एका बाजूला ते आहे. दुसऱ्या बाजूला बँकांची कर्ज वेळेवर मिळत नाहीत, त्याच्यामुळे त्यांना प्रॉब्लेम होतो शेतकऱ्यांना. आणि तिसऱ्या बाजूला सरकारच्या धोरणामुळे रेट पडतो. ह्या तिहेरी कोंडीतून सुटका जर झाली तरच हा धंदा प्रॉफिटेबल होईल, आणि तरच मग ते शेतकरी कर्ज फेडू शकतील. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे नाटक असं चालू राहणार. बरं, आता तुम्ही जसं म्हणालात की कर्जमाफी ही एक सलाईन आहे बाबा, याच्यातनं समस्या काही सुटणार नाहीत, म्हणजे पूर्णतः सुटणार नाहीत, त्याला त्यावेळेस फक्त रिलीफ मिळेल, एक दिलासा मिळेल, आधार मिळेल. तर मग आता ह्या समस्या सोडायच्या असतील, म्हणजे आता शेतकरी आत्महत्यासारखा मोठा प्रश्न आहे आपल्याकडे, तर हा प्रश्न सोडायचा असेल, शेतीचे इतर प्रश्न सोडायचे असतील, तर नेमके पर्याय काय आहेत? काय केलं पाहिजे जेणेकरून शेती प्रॉफिटेबल होईल? ह्याच्यात तर एक तर सगळ्या आघाड्यांवर प्रयत्न करायला पाहिजे.
म्हणजे आता आपण बघितलं की हे शेती प्रॉफिटेबल करण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे. एक तर सरकारची धोरणं ती बदलली पाहिजेत, पायाभूत सुविधांवर लक्ष दिलं पाहिजे आणि शेतीमध्ये खाजगी गुंतवणूक येण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. त्यासाठी मग बाजार सुधारणा आणि बाकीचे जे काही रिफॉर्म्स आहेत ते केले पाहिजेत. ह्या सगळ्या आघाड्यांवर प्रयत्न केले तर मग शेती क्षेत्राची जी काय आता सध्या जी अरिष्ट आहे किंवा ज्याला आपण म्हणतो की क्रायसिस आहे त्याच्यातनं बाहेर येण्याचा मार्ग निघू शकतो. ह्याच्यामध्ये 2 पातळ्यांवर आपला विचार करायला की दीर्घकालीन उपाययोजना काय करायच्या आणि लगेच तातडीने उपाययोजना काय करायच्या. तर ह्याच्यात आता काय होतं की आपण फक्त समंग राजकारण करतो. तातडीचं आपण म्हणतो की बाबा हे कर्जमाफी करा, हे सगळे प्रश्न सुटतील, शेतकरी आत्महत्या वाढते, ह्याच्यावर उपाय काय तर कर्जमाफी. परंतु आपण बघितलं की ते सलाही नाही, त्याच्यावर काही दीर्घकालीन तो उपाय नाही किंवा कायमस्वरूपी उपाय नाही. तर ह्याच्यामध्ये मग असं एक निराशेचं चित्र निर्माण होतं की बाबा ह्याच्यातनं काहीच होणार नाही का, म्हणजे कर्जमाफी हे जर औषध नाहीये तर मग दुसरं काय औषध आहे. तुम्ही जे सगळं सांगताय हे सगळं अकॅडमिक आहे किंवा तात्विक पातळीवरचं आहे, हे ज्यावेळेस होईल त्यावेळेस होईल. म्हणजे पायाभूत सुविधा येतील, बाकीच्या गोष्टी होतील, पण ते याला एक मोठा काळ लागेल. आणि आत्याबाईला मिशी आले तर मग त्याला काका म्हणून तोपर्यंत आत्याबाई आहेत ना आपल्या नशिबाला, तोपर्यंत काय करायला पाहिजे. तर तोपर्यंत मग सरकारच्या हातात काहीच नाहीये का, तर असं नाहीये. सरकारच्या हातामध्ये अनेक गोष्टी आहेत की ज्या ते आता पण करू शकतात. म्हणजे 50च्या दशकामध्ये गोरेवाला कमिटी म्हणून एक केंद्र सरकारने कमिटी नेमली होती. त्या कमिटीने काय शिफारस केली होती की बाबा सलग 3 वर्ष नैसर्गिक आपत्ती किंवा दुष्काळ अशा जे काही घटना असतात त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं सलग 3 वर्ष, तर 4थ्या वर्षी त्या शेतकऱ्यांचं कर्ज आपोआप माफ होईल. मग ती जर शिफारस आपण मान्य केली असती तर बरेच प्रश्न सॉल्व्ह झाले असते आतापर्यंत. म्हणजे परिस्थिती एवढी बिकट झाली नसती. त्याच्यावेळी आपण काय उपाय निवडला, त्या शिफारसीकडे दुर्लक्ष केलं आणि कर्ज पुनर्गठन करायचं, म्हणजे जे कर्ज आहे ते रिस्ट्रक्चरिंग करायचं, हा मार्ग आपण निवडला. पण ते कर्ज पुनर्गठनामध्ये काय होतं की म्हणजे 3 वर्ष ते वसूल करायचं नाही, पण ते माफ नाही ना होत, पुनर्गठन होतं. 4थ्या वर्षी काय होतं, ते चौपट होतं कर्ज. बरोबर आहे. आणि शिवाय ते 3 वर्षाचं जे काही व्याज आहे त्याचा भरदंड शेतकऱ्यांवरतीच पडतो. म्हणजे पुनर्गठनामध्ये शेतकऱ्यांना त्याचा लॉंग टर्म बघितलं तर फायदा काय होत नाही, फक्त आजचं मरण उद्यावर ढकललं जातं. मग ही जी गोरेवाला कमिटीची शिफारस आपण मान्य केली असती तर वर्षाला किती पैसे लागले असते, तर 200 ते 250 कोटी रुपये लागले असते असं काही अर्थतज्ञांचं म्हणणं आहे. आणि 200 ते 250 कोटी रुपये हे भारतासारख्या देशाला, जे आपण म्हणतो की आता तिसरी अर्थव्यवस्था झाली किंवा होणार आहे, त्याला काय अशक्य आहे 200 ते 250 कोटी रुपये दरवर्षी तरतूद करायला, ते काय अशक्य नव्हतं. त्याच्याऐवजी आपण काय म्हणतो की बाबा राजकीय लाभासाठी कर्जमाफीमुळे आपल्याला निवडणुकीमध्ये फायदा होतो. दरवर्षी 200 ते 250 कोटी रुपयाची तरतूद केली, त्याचं राजकीय भांडवल करता येत नाही ना. त्याच्याऐवजी हजारो कोटीची कर्जमाफी केली किंवा मनमोहन सिंग सरकारने 70,000 कोटीची केली. आता आम्ही काही लाख कोटी रुपयांची करू असं म्हणले की लगेच त्याला एक राजकीय वलय मिळतं. निवडणुकीचा तो मुद्दा होता, त्याच्यावरती मतं मिळता येतात. त्याच्यामुळे मग सगळ्याच राजकीय पक्षांनी किंवा एखाद्या राजकीय व्यवस्थेने ह्या गोरेवाला कमिटीच्या शिफारसीकडे दुर्लक्ष केलं. ह्याच्यातला दुसरा जो मुद्दा किंवा रिझर्व्ह बँकेच्या आत्ता पण गाईडलाईन्स आहेत काही, ज्याच्यामधून आत्ता पण शेतकऱ्यांना दिलासा देता येऊ शकतो. त्या गाईडलाईन्स काय आहेत, किंवा समजा दुष्काळासारखी हे आहे किंवा आपत्ती आहे किंवा नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना परतफेडीसाठी सवलत देऊ शकता. कर्जाच्या परतफेडीसाठी तुम्ही त्यांना मुदतवाढ देऊ शकता. किंवा अपवादात्मक परिस्थिती म्हणून आधीचं कर्ज जरी फेडलेलं नसलं तरी तुम्ही नवीन कर्ज देऊ शकता. अशा रिझर्व्ह बँकेच्या गाईडलाईन्स आहे. परंतु कुठल्याच बँका त्याचं फॉलो करत नाहीत त्याला, किंवा सरकार पण कुठलं त्यासाठी प्रयत्न करत नाही, किंवा ह्या गाईडलाईन्स अधिक आकर्षक कराव्यात किंवा बँकांच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करावी असं कुठल्या सरकारचं अप्रोचच नसतं. रिझर्व्ह बँकेच्या सध्या अस्तित्वात असलेल्या गाईडलाईन्सचं सुद्धा व्यवस्थित जर अंमलबजावणी केली तर एक मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. तिसरा ह्याच्यातला महत्त्वाचा घटक काय की बाबा आता आपण कर्जमाफी वगैरे सगळं म्हणतो, हे कर्जमाफी कोणाची होती की जे ज्याला आपण संस्थात्मक रचना आहे, म्हणजे बँका आहेत किंवा ज्या वित्तीय संस्था आहेत त्यांच्याकडून जे कर्ज घेतात त्यांनाच कर्जमाफी मिळते ना. खाजगी सावकारांकडून घेतलेल्यांना कर्जमाफी नाही मिळत. म्हणजे अनेकांनी तशा योजना आणल्या परंतु तशी काही अंमलबजावणी होत नाही. म्हणजे जी काही सरकारची कर्जमाफी असते ती ह्या बँकिंग किंवा ज्याला आपण संस्थात्मक रचना असते त्याच्याकडनं ज्यांनी कर्ज घेतलं त्यांनाच ती कर्जमाफी मिळते. परंतु ह्या संस्थात्मक ह्याच्या परिघामध्ये जे शेतकरी आहेत त्यांची संख्या खूप कमी आहे. म्हणजे आता नाबार्डची एक आकडेवारी आहे त्याच्याप्रमाणे त्यांचं म्हणणं आहे की 72% शेतकरी ह्याच्यामध्ये आहेत. म्हणजे 28% शेतकरी अजून पण ह्याच्यापासून वंचित आहेत. परंतु ही आकडेवारी पण त्याची फसवी आहे. या 28% मध्ये पण मोठ्या शेतकऱ्यांचाच भरणा जास्त आहे. आणि नाबार्डचीच आकडेवारी अशी आहे की बाबा देशातले जे 41% शेतकरी आहेत, म्हणजे ते लहान आणि सीमांत शेतकरी, स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स, त्यांना अजून पण हे ह्या फॉर्मल बँकिंगच्या परिघामध्ये ते आलेले नाही आहेत. म्हणजे हे जे शेतकरी आहेत त्यांना खाजगी सावकार
आडते किंवा मायक्रो फायनान्स यांच्याशिवाय पर्याय नाही. बरं. मग हे जे लहान शेतकरी आहेत किंवा ह्या तुमच्या संस्थात्मक बँकिंगचं जे यंत्रणा आहे त्याच्या परिघाबाहेर जे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही ह्या सिस्टीममध्ये आणण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. त्याच्यासाठी काही खूप धाडसाने किंवा खूप ठोस पद्धतीने काही प्रयत्न होतात असं काही दिसत नाही आहे. त्याच्यामुळे तो एक मुद्दा आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरा एक विषय आहे की बाबा सध्या जे कर्ज मिळतं शेतकऱ्यांना बँकांकडनं, एक तर ते बँकांकडनं ते वेळेवर कर्ज मिळत नाही, परत जे मिळतं ते हप्त्याने मिळतं. पण आता तुम्हाला पेरणी करायची, खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे, तर बँकांकडनं कर्ज मिळेपर्यंत तुम्ही थांबू शकत नाही ना. मग तुम्ही काय करता, तर मग तुम्ही खाजगी सावकाराकडनं कर्ज घेता, मायक्रो फायनान्सवाल्याकडनं कर्ज घेता आणि त्यावेळेची नड भागवत. त्याच्यानंतर मग ज्यावेळेस बँकाचं कर्ज मिळतं ते नवं करून जे काही मिळतं त्याच्यातनं मग ते आधी कर्ज फेडायचं आणि मग ते ॲडजस्टमेंट करायची. दुसरं तुमच्या घरामध्ये आजारपण आहे, मुलांचे शिक्षण आहे, लग्न आहे किंवा अचानक काहीतरी परिस्थिती आली, अडचण आली, त्यावेळेस काय बँकांकडनं कर्ज मिळतं का, तर नाही मिळत. मग त्याला परत मायक्रो फायनान्स, सावकार, आडते किंवा कृषी सेवा केंद्रवाले यांच्याकडनं तुम्हाला कर्ज घ्यावं लागतं. म्हणजे जमिनीच्या एका तुकड्यावर शेतकऱ्याला 3 प्रकारची कर्ज काढावी लागतात. बरोबर. आता हे जर अशी परिस्थिती असेल तर त्याच्या दुष्टचक्रातून सुटकाच होणार नाही ना. त्यामुळे हे परिघ वाढवलं पाहिजे. आणि ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की शेतकऱ्यांना आता जे कर्ज दिलं जातं ते जर आपण पीकनिहाय कर्जाचे आकडे बघितले तर ते खूपच तुटपुंज कर्ज असतं. त्याच्यामुळे ह्याचं जे स्केल ऑफ फायनान्स काढण्याची त्यांची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये बदल करायला पाहिजे. मग पीकनिहाय कर्जाची रक्कम जर वाढवली तर शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सोपं जाईल. म्हणजे आता काय होतं की बाबा त्या पिकाला ठरलेलं असतं की ऊसाला एवढं कर्ज मिळणार, सोयाबीनला एवढं कर्ज मिळणार, तर त्याच्यामध्ये ते भागत नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्याला बाकीच्या ठिकाणावरनं पण कर्ज घ्यावंच लागतं. मग त्याच्यामधले मग इन्व्हेस्टमेंट कमी झाली तर मग त्याचा परिणाम उत्पादकतेवरती होतो. त्याच्यामुळे तुम्हाला शेतकऱ्यांचं उत्पादन आणि उत्पादकता वाढवायची असेल तर स्केल ऑफ फायनान्सची जी काही पद्धत आहे ती पण बदलावी लागेल. आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी आपण आता चर्चा केली हे सरकारच्या हातात आहे ना. बरोबर. तुम्ही लॉंग टर्म सुधारणा करायचा हा एक वेगळा विषय आहे, परंतु त्याच्याबरोबर हे पॅरलली हे पण गोष्टी करायला पाहिजे. ज्या तुमच्या हातामध्ये आहेत त्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजेत. आणि त्या करताना मग जे लॉंग टर्म तुम्हाला करायचं आहे त्याच्या दृष्टीने पण एक पाऊल पुढे गेलं पाहिजे. आता काय होते की ते लॉंग टर्म तर आपण काही ऑप्शनला टाकून दिलं, त्याच्याबद्दल कोणी बोलतच नाही. कारण तो अप्रोच आहे तो आता जिथं आग लागली ती विझवायची. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं आंदोलन झालं की मग तिथं काय ते कर्जमाफी करून टाका अशा प्रकारचं हे असतं किंवा आश्वासन देऊन टाका. त्यामुळे ह्या लॉंग टर्म अप्रोच आणि तात्काळ करायच्या उपाययोजना ह्यांचा मेळ घालायची गरज आहे. सर, आता एक शेवटचा प्रश्न की ग्रामीण अर्थव्यवस्था मोडकळीस आलेली आहे आणि मोठमोठ्या बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नाहीत, तर त्या कर्ज न देण्याचा, कर्ज वाटप न करण्याचा एक मोठा फटका ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसतोय. तर बँकांचं असं कर्ज न देणं शेतकऱ्यांना याचं कारण नेमकं काय आहे, किंवा असं का होतं की ग्रामीण अर्थव्यवस्था आहे तीच मोडकळीस का आलेली आहे? ह्याच्यामध्ये आता आपण जी चर्चा केली ते सगळं शेतकऱ्यांवरचं जे कर्ज आहे त्याच्याबद्दल चर्चा केली, परंतु ह्याच्यामध्ये जो मूळ प्रश्न आहे त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. म्हणजे फक्त पीक कर्जापुरती ही सगळी चर्चा मर्यादित राहते. म्हणजे कर्जमाफी किंवा बाकीचे सगळे आहे ती पीक कर्जापुरती मर्यादित राहते, परंतु एकंदर ग्रामीण पतपुरवठाच आकुंचित झाला आहे. ज्याला आपण रुरल बँकिंग म्हणतो त्यालाच मोठा फटका बसलेला आहे. तर हे असं का झालं, कारण ह्याच्यामध्ये पूर्ण बँकिंग सेक्टरचा हे सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे ना तोच बदललेला आहे. म्हणजे आता फक्त नावालाच म्हणायला हे ॲग्रिकल्चर हे प्रायोरिटी सेक्टर आहे. प्रायोरिटी सेक्टर म्हणजे काय, प्राधान्यक्रम क्षेत्र. किंवा बँकांकडे काय 100 रुपये तर त्यातले प्राधान्याने मग कुठल्या क्षेत्रासाठी पैसे द्यायचे, मग 25 रुपये यांच्यासाठी जे पहिल्या प्रायोरिटीला आहेत, मग 20 रुपये यांच्यासाठी, 5 रुपये यांच्यासाठी, असं जे काही त्यांचं गणित आहे त्याच्यामध्ये नावाला शेती क्षेत्र हे प्राधान्य किंवा ज्याला प्रायोरिटी सेक्टर असं म्हणतो. परंतु एकंदर आता बँकिंगचं जे हे बदललं आहे, अप्रोच बदललं आहे, त्याच्यामध्ये शेतीचा क्रमांक खूप मागे ढकलला गेला आणि त्याच्यामुळं मग एकंदरच जे काही ग्रामीण पतपुरवठा आहे तो खूपच आक्रसून गेलेला आहे. तर ह्याच्यामध्ये काय झालं की बाबा ग्रामीण भागातलं जे सहकारी बँकिंग आहे ते त्याचं मोडकळीस आलेलं आहे. म्हणजे ह्याच्यातला म्हणजे 3 प्रकारच्या बँका असतात. एक राष्ट्रीयकृत बँका ज्याला आपण सरकारी बँका म्हणतो, म्हणजे SBI सारख्या वगैरे बँका, किंवा ज्याला आपण नॅशनलाइज बँका असं म्हणतो. दुसऱ्या आहेत त्या DCC बँका ज्याला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका म्हणतो. आणि तिसऱ्या आहेत त्या खाजगी बँका, HDFC, ICICI वगैरे आहेत त्या खाजगी बँका. तर ह्याच्यामध्ये मग काय होतं की बाबा ग्रामीण पतपुरवठ्यामध्ये ह्या ज्या सरकारी बँका आहेत आणि ह्या सहकारी बँका ह्यांचा वाटा मोठ्या प्रमाणात असतो खाजगी बँकांच्या तुलनेत. पण आता काय होतं की ज्या नॅशनलाइज बँक आहेत त्या शेतकऱ्यांना दारातच उभं करत नाहीत, त्यांची प्रायोरिटीज वेगळ्या आहेत आणि त्यांचा शेतकऱ्यांना विश्वासच नाही. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांनी शेती क्षेत्राकडे पाठ फिरवली
किंवा एकूण ग्रामीण पतपुरवठ्याकडे पाठ फिरवली. किंवा आता देशाचं सरकारचं धोरण आता काय झालं की बाबा अनेक बँका नको, बँकांची संख्या कमी करायची आणि त्याच्याऐवजी मोजक्याच मोठ्या बँका करायच्या. मग तर त्याचा अधिक फटका बसेल ग्रामीण अर्थव्यवस्थेला. तो आता बसतोच आहे ना. SBIचं उदाहरण हम्म, घेतलं तर SBI हे बँक मोठी करायची. हो. म्हणजे काय करायचं, जे सहयोगी बँक आहेत त्यांचं विलिनीकरण SBI मध्ये करायचं आणि किंवा काही तोट्यातले बँक असतील त्यांचं इतर नॅशनलाइज बँकांमध्ये विलिनीकरण करायचं आणि मोजक्याच मोठ्या बँका ठेवायच्या. ह्याच्यातनं काय होतं की बाबा मग विलिनीकरण तुम्ही केलं, मग काही ब्रँचेस बंद करावे लागतील ना तुम्हाला. बरोबर आहे. सगळ्या ब्रँचेस ठेवून मग ते विलिनीकरण कसं होणार. मग ह्याच्यामध्ये संक्रांत झाली ती ग्रामीण भागामध्ये ज्या ब्रँचेस आहेत, म्हणजे SBI मध्ये ज्या सहयोगी बँकांचं विलिनीकरण झालं त्याच्यामुळे कुठल्या ब्रँचेस बंद झाले किंवा बंद होण्याच्या मार्गावर आहेत, त्यातल्या सगळ्यात मोठ्या संख्येने ग्रामीण भागातल्या आहेत. म्हणजे ग्रामीण भागातले ब्रँचेस बंद होणार म्हणजे ग्रामीण भागातली जी काही कर्ज वाटपाची जी प्रोसेस आहे त्याच्यावरच घालाय ना. म्हणजे मग नॅशनलाइज बँकांमध्ये आता NPAचं खूप मोठं त्यांच्यापुढे चॅलेंज आहे किंवा आव्हान आहे. मग आता NPA कमी करणं हा एकमेव उद्देशाने ते आता काम करतात किंवा दाखवत आहेत. तरी त्याच्यामध्ये पण वाद आहेत की बाबा NPA तुम्ही कुणाचं कमी करताय आणि शेतकऱ्यांवर कसा अन्याय करताय वगैरे ते सगळं आपण बघितलं. मग आता NPA कमी करण्याच्या एकमेव उद्देशाने म्हणजे NPA कमी करायचं आणि प्रॉफिट वाढवायचं. ह्याच्यासाठी मग त्यांनी काय केलं की बाबा मग ताबडतोबीने ज्याच्यात आपल्याला प्रॉफिट आहे अशा ह्यांनाच कर्ज द्यायचं. त्याच्यामध्ये मग शेतकरी आणि ग्रामीण भागातले जे काही इतर सगळे सेक्टर्स आहेत त्यांना मग द्यायचं नाही कर्ज. असं एक अलिखित त्यांच्याकडं नियमच झालेला आहे किंवा त्यांचा तो कल बदललेला आहे. त्याच्यामुळे मग ग्रामीण पतपुरवठ्याचा त्यांचा जो वाटा आहे तो कमी कमी होत चालला. दुसऱ्या बाजूला सहकारी बँकांची काय परिस्थिती आहे तर सहकारी बँकांमध्ये भ्रष्टाचार आहे, अकार्यक्षमता आहे वगैरे सगळ्या गोष्टी आहेतच. परंतु त्याच्यामुळं त्यांची जी काय वाता झाली ती झालेलीच आहे. आणि दुसऱ्या बाजूला नोटाबंदीचा त्यांना खूप मोठा फटका बसला. तर नोटाबंदीमुळे ह्या ज्या सहकारी बँकांचं जे कंबरडं मोडलं त्याच्यातनं ते अजून पण सावरलेलं नाही. आणि ओव्हरऑल केंद्र सरकारचं जे धोरण आहे ते सहकारी बँकांची मुंडी दाबायचं धोरण आहे, प्रोत्साहन देण्याचं नाही. त्याच्यामुळे जे काही आता सहकारी बँकांमधूनच पतपुरवठा होत होता जरी त्या भ्रष्ट असल्या काही असल्या तरी, तर तो पण सोर्स आता थोडासा हे आकुंचित झालेला आहे. म्हणजे राष्ट्रीयकृत बँका तुम्हाला उभं करत नाहीत. बरोबर. सहकारी बँकांचं तुम्ही सगळं पांगळ करून टाकलेलं आहे. आणि ह्याच्यात RBIचं पण धोरण असं आहे की खाजगी बँकांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. म्हणजे सरकारी बँका आणि सहकारी बँकांच्या जोडीला किंवा त्यांच्या तुलनेत खाजगी क्षेत्रातल्या बँकांना जास्त प्रोत्साहन दिलं पाहिजे. म्हणून ग्रामीण भागामध्ये बँकिंग व्यवसाय करण्यासाठी खाजगी बँकांना परवानगी द्यायचं, त्यांना जास्त प्रोत्साहन द्यायचं असं धोरण RBIने घेतलेलं आहे. त्याच्यामुळे आता खाजगी बँकांना जास्त परवानगी दिलेत. परंतु खाजगी बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नाहीत, त्यांना काय त्याची इंटरेस्ट नसतो. म्हणजे मग आता काय होतं की राष्ट्रीयकृत बँका उभं करत नाहीत, सहकारी क्षेत्रातल्या बँका देत होत्या, त्यांची अवस्था वाईट झालेली आहे. आणि खाजगी बँकांच्या तर हा प्रायोरिटीचा विषयच नाही. त्याच्यामुळे ओव्हरऑल ग्रामीण भागातला जो पतपुरवठा आहे तो मोठ्या प्रमाणावर त्याच्यावरती परिणाम झालेला आहे. पण आता दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं म्हणजे आता स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे एक महासचिव आहेत देवीदास तुळजापूरकर, हे सातत्याने या विषयावरती मांडणी करत असतात आणि हे त्या क्षेत्रातले तज्ज्ञच आहेत. तर त्यांच्या मांडणीचा सारांश काय आहे की बाबा शहरी भागामधलं जे कर्ज वाटप आहे तर ते आत्महत्याचं झालं बँकांच्या दृष्टीने, कारण NPAचं प्रमाण वाढत चाललं, म्हणजे बुडीत कर्जाचं प्रमाण वाढत चाललंय. त्याच्यामुळे शहरी बँक क्षेत्रातलं जे बँकिंग आहे हे आता जरी तुम्ही त्याच्यामध्ये जास्त प्रायोरिटीने भर देत असला तरी ते त्या अर्थाने प्रॉफिटेबल नाही आहे बँकांसाठी. पण त्या अगेन्स्ट ग्रामीण भागामध्ये मात्र जास्त पोटेन्शियल आहे. फक्त त्यात फरक काय की बाबा तुम्हाला आता लगेच ताबडतोबीने कागदावरती लगेच कागदोपत्री आकडे नफा पाहिजे ना, तो ग्रामीण भागामध्ये शक्य नाही. त्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागतो, एक मोठा पिरियड जावा लागतो. पण ही प्रोडक्टिव्ह गुंतवणूक आहे असं त्यांचं मत आहे की ग्रामीण भागामध्ये वेगवेगळे जे सेक्टर्स आहेत किंवा शेती क्षेत्रामध्ये बँकांनी जास्त कर्ज दिलं त्याच्यामध्ये त्या अर्थाने गुंतवणूक केली तर त्यांचा परतावा जास्त मिळेल. तर त्यांचं म्हणणं असं की हा जो प्रचंड जनसमूह बँकिंगच्या परिघात जर आला तर तो विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतो. त्याच्यामुळे काय होईल तर मग GDP वाढेल, आपलं राष्ट्रीय उत्पन्न वाढेल, विकासाचा दर वाढू शकतो आणि देश हा विकासाच्या वेगळ्या टप्प्यावर पोहोचू शकतो असं त्यांचं मत आहे. आणि याच्यामुळे शेती आणि ग्रामीण उद्योगामध्ये मोठी भांडवली गुंतवणूक येईल आणि त्याच्यामुळे मग रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. आता सगळं जो डिस्ट्रेस आहे मराठा आरक्षणासारखं आंदोलन जे होते तर शेतीतल्या डिस्ट्रेसमुळे हे होतं आहे ना, रोजगाराच्या संधी कमी आहेत आणि त्याच्यामुळे हा जो काही बेरोजगार समूह मोठ्या प्रमाणात तिथं वाढतो त्यांना काही भवितव्य दिसत नाही. एकतर याच्यामध्ये शेतीमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण कराव्या लागतील किंवा शेती क्षेत्र सोडून बाकीचे जे काही उद्योग व्यवसाय आहेत किंवा सेवा क्षेत्र आहे त्याच्यामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण कराव्या लागतील. त्यासाठी मग त्याच्यामध्ये भांडवली गुंतवणूक आवश्यक आहे. सरकारचा धोरणात्मक जो अप्रोच आहे तो बदलणं आवश्यक आहे. हे सगळं झालं तर मग हा सगळा जो समूह आहे तो बँकिंगच्या परिघामध्ये आला तर
ग्रामीण अर्थकारणाचं चित्र बदलून जाईल असा एक त्यांचा एक दृष्टिकोन आहे. म्हणजे त्यांचं जे म्हणणं आहे की बाबा ग्रामीण क्रयशक्ती वाढल्यामुळं सामाजिक नफा वाढेल. बरोबर. सामाजिक नफा आणि आता तुम्हाला ताबडतोब कागदावर जो दिसतोय तो नफा, ह्याच्यामध्ये जर तुम्ही फरक केला आणि सामाजिक नफ्याकडं तुम्ही जास्त तुम्ही झुकलात किंवा तुमचा कल राहिला तर हा प्रश्न सुटू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यांनी एक इंटरेस्टिंग असं एक स्टेटमेंट केलेलं आहे तुळजापूरकरांनी. त्यांचं म्हणणं आहे की बाबा उद्योग क्षेत्राकडे लाखो कोटी रुपयांचं बुडीत कर्ज काही प्रमाणात वसूल झालं तरी सुद्धा शेतकऱ्यांना 0% दराने कर्ज पुरवणं शक्य आहे. ते खूप मोठं स्टेटमेंट आहे. आणि समजा असं तुम्ही विचार करा की शेतकऱ्यांना 0% दराने जर कर्ज पुरवठा झाला तर किती प्रश्न सुटतील. पण हा केवळ आर्थिक ह्याचा विषय नाही आहे, तर हा तुमच्या पूर्ण व्हॅल्यू सिस्टीमचा विषय की तुमची जी काही राजकीय व्यवस्था आहे ती कोणाच्या हितसंबंधांचं संरक्षण करते. आताच आपण बघितलं की बाबा उद्योगपतींना काही कधी आंदोलन करावं लागत नाही, शेतकऱ्यांना मात्र आंदोलन करावं लागतं. बरोबर. म्हणजे लोक आपले प्रतिनिधी म्हणून ज्यांना निवडून देतात ते प्रतिनिधी संसदेमध्ये गेल्यानंतर कुणाच्या हितसंबंधांचं रक्षण करतात किंवा कुणाची बाजू लावून धरतात. हा एकंदर ह्या मूल्यव्यवस्थेचा हा विषय म्हणजे त्या अर्थाने हा पॉलिटिकल इकॉनॉमीचा विषय. त्यामुळे हा जर आपण ह्याच्या खोलामध्ये जाऊन विचार केला म्हणजे मग कर्जमाफीचा राजकीय फायदा कुणाला होतो किंवा कर्जमाफीने प्रश्न सुटतील की नाही, कर्जमाफीने आत्महत्या थांबतील की नाही, ह्याची हो किंवा नाही मध्ये उत्तर देता येणं शक्य नाही. हे सगळ्या गुंतागुंतीचं वास्तव आहे. परंतु ह्याच्या खोलामध्ये जाऊन गेलं तर आपल्याला काय दिसतं की बाबा हा जो आजार आहे म्हणजे आपण जे सलाईन शब्द वापरला हो. तर सलाईन कशामुळे द्यावा लागतो, तो आजार असल्यामुळे. पण हा आजार कशामुळे उद्भवला आहे तर सरकारची जी धोरणं आहेत तर सरकारच्या धोरणामुळे हा आजार निर्माण झाला आहे आणि तो बळावला आहे. मग ह्याचं जे उत्तर तुम्हाला पाहिजे असेल तर सरकारची धोरणं बदलली तर ह्याच्यावरचं उत्तर मिळू शकतं. कर्जमाफीचं नेमकं घोंगडं भिजत का पडलेलं असतं त्याला सगळ्याच पातळ्यांवरती म्हणजे बँकांकडून असेल, सरकारकडून असेल आणि त्याच्याबद्दल वेगवेगळी मतं का व्यक्त केली जातात, मग ती शहरी मध्यम वर्गाकडून असेल किंवा शेतकऱ्यांची एक मागणी असेल, या सगळ्या विषयांबद्दल आपल्याला पुन्हा एकदा सगळा विषय अत्यंत सोप्या सुटसुटीत पद्धतीनं रमेश सरांनी स्कुटून सांगितलेला आहे. तुर्तास या मुलाखतीत आपण इथंच थांबणार आहोत. सर तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन विषयासोबत. नमस्कार.